सकाळची सुरुवात अशी बाल्कनीतून झाली की मस्तच वाटतं. आणि हो, माझ्या झाडांना मी कोणतं फर्टिलायझर देते हे तुम्ही विचारत असता, तर आज सांगते. हे जे डाळ तांदूळ धुतलेलं रोजचं पाणी असतं त्याचसोबत कांदा किंवा मग अशी केळीची सालं मी 1 ते 2 दिवस भिजत ठेवते आणि त्यात थोडं पाणी मिक्स करून असं पूर्ण झाडांना देते. कोणतंही एक्स्ट्रा फर्टिलायझर मी यूज करत नाही. त्यानंतर मस्त अशी पूजा करून घेतली. आज संकष्टी होती, आरतीही झाली. आता उपवास मी करत नाही, जेवतच असते, पण पूजा मात्र मी नक्की करते. तर मस्त साधा स्वयंपाक बनवला. थोडं सामान आणलं होतं तर ते डब्यांमध्ये काढून घेतलं, तर ते तसंच ठेवलं ना, 2 दिवस बॅग तशीच राहते. आता मला आणखी थोडंसं सामान आणायचं होतं कारण उद्या आहे माझी किट्टी. म्हणून रियांशला घेऊन मी रिलायन्स मध्ये गेले आणि बाहेरही पेपर प्लेट्स ग्लासेस आणायच्या होत्या, ते सुद्धा काम करून घेतलं. आता एकदा रिलायन्स मध्ये गेलं की जास्तीचं सामान आणलंच जातं. संध्याकाळ झालीच होती म्हणून सगळ्यात आधी चहा घेतला आणि त्यानंतर संकष्टी होती, परत सगळ्या घरातले लाईट लावले, दिवाबत्ती केली आणि घरातलं वातावरण एकदम प्रसन्न झालं. बाप्पासाठी मस्त असे फ्राईड मोदक केले, खूप टेस्टी झाले होते. आणि आमच्यासाठी असं पोटॅटो सँडविच बनवलं होतं, खूप टेस्टी झालं होतं. आणि असा झाला दिवसाचा शेवट. चला, उद्या भेटूया. बाय.